Welcome, friends. We have done two chapters of geometry and the first chapter, linear equation in two variable from algebra, right? Okay. So now we have to start the next chapter of algebra. आपल्याला आता पुढचा चॅप्टर जो आहे अल्जेब्राचा, ठीक आहे, तर तो आपल्याला आज स्टार्ट करायचा आहे. द नेम ऑफ द चॅप्टर इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? आधी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. याच्या आधी आपण इक्वेशन ही कॉन्सेप्ट पाहिली, ठीक आहे. व्हॉट इज इक्वेशन हे आपण काय केलेले पाहिलेलं आहे. आता आपल्याला बघायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, तर इक्वेशन ही कॉन्सेप्ट आपण याच्या आधी कशी पाहिली पहा. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्याच्यात शब्द काय होता, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ठीक आहे. मीन्स लक्षात घ्या की लिनियर या शब्दाला आपण थोडंसं स्ट्रेस केलं त्याच्यामध्ये. ओके, वी कॅन ड्रॉ द लाईन, म्हणजे या प्रकारच्या इक्वेशन मधून आपण लाईन सुद्धा ड्रॉ करू शकतो, ठीक आहे. ते लिनियर झालं. नंतर टू या शब्दाला पुन्हा आपण जास्त वेटेज दिलं होतं, ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असतात. जसं आपण घेतानाच एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 3 वगैरे घ्यायचो. तर लिनियर म्हणजे लिनियर शब्दात अजून एक महत्वाची कन्सेप्ट काय होती पहा, ज्याच्यामध्ये आपण डिग्री जी पाहिली होती, डिग्री, ती डिग्री काय घेतली होती आठवतंय का बघा. डिग्री ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज 1. डिग्री काय असायची त्याच्यामध्ये, 1 असायची. आणि इथं महत्वाची गोष्ट काय असायची, एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल असायचे. इट हॅपन्स इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ठीक आहे, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाची पाहिली होती, त्याच्यामध्ये आपण ही कन्सेप्ट पाहिली होती. आता आपण पुढे जे जाऊन बघतोय त्याच्यामध्ये बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं की डिग्री जी असते ती डिग्री काय असते, तर 2 असते. डिग्री काय असते, 2 असते. आणि टू व्हेरिएबल्सच्या ऐवजी ओनली 1 व्हेरिएबल इज देअर, ठीक आहे. मीन्स याच्यामध्ये काय असतं, 1 2 असतं, तर याच्यात 2 1 असतं. कळतंय का? 12 21 असं म्हटलं तरी लक्षात घ्या. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणलं की त्याच्यात 2 व्हेरिएबल असणार. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं की डिग्री त्याची 2 असणार, पण व्हेरिएबल मात्र एकच असणार. जसं x² + 3x + 4 = 0, ठीक आहे. कोणतंही इक्वेशन लिहिलंय आम्ही, तर याच्यामध्ये बघा डिग्री काय आहे, 2 आहे, डिग्री इज 2. आता व्हॉट इज डिग्री? डिग्री कशाला म्हणायचं? आता सपोज तुम्ही इथं असं लिहिलेलं आहे 3x² + 2x³ + 4x⁴ + 3. ओके, असं इक्वेशन जर असेल, सो दिस टाइम व्हॉट इज डिग्री? तर याच्यामध्ये डिग्री काय आहे, तर 4 आहे. मग डिग्री कशाला म्हणायचं आपण, ठीक आहे, कोटी ज्याला मराठीमध्ये म्हणतो. तर डिग्री म्हणजे काय पहा. आता इथं जर तुम्ही बघितलं तर आपण या कन्सेप्टला काय म्हणतो, हे जे आहे ना ते आपण इंडायसेस हा चॅप्टर 8वीत पाहिला होता. तर त्याच्यामध्ये आपण याला बेस म्हणतो आणि याला इंडेक्स म्हणतो, ठीक आहे. इंडायसेस मध्ये इंडेक्स म्हणतो. आता याच्यात इंडेक्स बघा 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. सो व्हॉट इज द बिगेस्ट इंडेक्स? याच्यातला बिगेस्ट इंडेक्स कोणता आहे? डेफिनेटली 4 इज द बिगेस्ट इंडेक्स अँड बिगेस्ट इंडेक्स इज कॉल्ड डिग्री. जो बिगेस्ट इंडेक्स असतो ना त्यालाच आपण काय म्हणतो, डिग्री म्हणतो, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये इंडेक्स काय, सॉरी, बिगेस्ट इंडेक्स कोण आहे, 4 आहे, म्हणजे डिग्री काय झाली, 4 झाली, ठीक आहे. आता याच्यामध्ये याचा इंडेक्स दिसतच नाही. याचा इंडेक्स दिसतोय का, नाही, ठीक आहे, पण आहे ना. जसं आपल्यामध्ये आपला जीव आहे, पण दिसतोय का? जीव काढून दाखवा म्हटलं तर आपण म्हणतो का हा माझा जीव आहे, नक्कीच नाही. तसं याच्यामध्ये जीव आहे, ठीक आहे, दिसतोय का, नाही. तसं याची मात्र डिग्री काढता येते आपल्याला. जी बिगेस्ट इंडेक्स जो असतो त्याला आपण काय म्हणतो, डिग्री म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये डिग्री जी असते ती किती असते, 1 असते. डिग्री किती असते याच्यात, 1 असते, पण 2 व्हेरिएबल असते, ठीक आहे. आता समजा मी असं लिहिलं 3y + 2y + 4 = 0. आता याच्यामध्ये जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल काय, याच्यात याच्यात काय झालं पहा, 3y आणि 2y. ऍक्च्युली यांचं ऍडिशनच होणार आहे, 5yच होणार आहे, ठीक आहे. मग आपण असं म्हणायचं का 2 व्हेरिएबल आले? नक्कीच नाही. हा, अशी जर कंडिशन असेल की नाही, आता बघा, आता मात्र या दोघांचं ऍडिशन नाही होऊ शकणार, ठीक आहे. कारण ह्याचा फॉर्म वेगळा, याचा फॉर्म वेगळा. आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होण्यासाठी दोन्हीही लाईक टर्म असणं गरजेचं आहे. लाईक टर्म कॉन्सेप्ट आपण गेल्या वर्षी पण पाहिलेली, पॉलिनॉमियल चॅप्टर होता 2nd टर्म मध्ये, ठीक आहे. सो लाईक टर्म, मग हे लाईक टर्म आहेत का? आता नाहीत. लाईक टर्म कधी असतात, ह्याचा इंडेक्स सुद्धा सेम असला पाहिजे दोघांचा,
नंबर काही पण असू द्या, ठीक आहे. सो त्या पद्धतीने मग इथं जर गेलो आपण तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतो, ह्याचा जो याची जी डिग्री आहे, डिग्री आपण म्हणूयात आता ह्या इक्वेशनची, ती किती आहे, 2 आहे. म्हणजे जर डिग्री 2 असेल आणि त्याच्यात व्हेरिएबल किती आहेत बघा, इथं एक्स आणि इथं पण एक्सच आहे, म्हणजे एकच आहे एक्स नावाचा. म्हणून याला आपण म्हणणार काय की इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ऍक्च्युली हा चॅप्टर आपण 8वीला पाहिलेला आहे, 8वीला होता हा चॅप्टर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, मग त्यावेळेस आपण असे एक्झाम्पल होते बघा, आठवत असेल तर बघा x इज इक्वल्स टू 4/3. मग मी तुम्हाला सांगितलं असेल की x/3 इज इक्वल्स टू 4 असं तुम्हाला दिलेलं असायचं आणि तुम्हाला सॉल्व्ह करा म्हणायचं. मग हा डिनॉमिनेटर मधला जो आहे तो इकडे डिवाइड मधला तो मल्टिप्लाय मध्ये जातो, मग x इज इक्वल्स टू किती होतो, 12 होतो. हे आपण जे सॉल्व्ह केलं ना हेच येते, फक्त याला काय केलंय, थोडंसं खोदलंय. लक्षात ठेवा, आपण जसं पुढे जाऊ ना आपलं नॉलेज कसं असतं, आपल्याला आज वाटतं की अरे 8वीचा सिलेबस खूप सोपा होता, खूप सोपं वाटतं 8वीचा सिलेबस. 9वी गेल्या वर्षी 9वीला आलात की सांगितलं जातं की आता 9वी पुढच्या वर्षी 10वी अवघड आहे, 9वी खूप अवघड आहे, मग आपण 9वी अवघड आहे समजतो. आता 10वीला गेलं की वाटतं 9वी खूप सोपी होती, ठीक आहे. कारण काय होतं माहिती, आपण दरवर्षी ते खोदत चलतो जास्त खाली, त्याच्यामुळे वरचं आपल्याला सोपं वाटतं, खाली आपल्याला टफ जातं, ठीक आहे. त्या पद्धतीनं टफ तर काहीच नसतं, ठीक आहे. आपण जसं मानतो त्याच्यावर असतं काही जे असेल ते. सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यातला फरक आता कळाला असेल. डिग्री काय असते आणि व्हेरिएबल किती असतात याच्यावरून ते ठरवायचं. बरं, आता प्रत्येक वेळेस तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं आपण लिनियर इक्वेशन मध्ये बघितलं, मला वाटतं 1.4 जो होता 1.4 आपण सॉल्व्ह केला, बरोबर आहे. तर 1.4 मध्ये असे क्वेश्चन्स होते बघा की त्यात लिनियर इक्वेशन दिलेलं नव्हतं, आपण कन्वर्ट करून तयार केलं लिनियर इक्वेशन, बरोबर आहे. तसं आपल्याला कधी कधी याच्यात असं होतं की लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं नसतं, पण त्याला आपण वेगळ्या फॉर्म मध्ये जाऊन जर तयार केलं तर ते तयार होऊ शकतं, ठीक आहे. सो द फर्स्ट पेज मीन्स ऑन पेज नंबर 30. तर तुम्हाला तिथं दिलंय बघा 2 बॉक्स दिलेले आहेत, एका बाजूला दिले लिनियर इक्वेशन आणि एका बाजूला दिले क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे. मीन्स पॉलिनॉमियल्स मध्ये दिलेले लिनियर पॉली आणि क्वाड्रॅटिक पॉली, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये काय म्हटलंय, लिनियर म्हटलं की तुम्हाला सांगितलंय 2, त्याच्यामध्ये काय हे त्याची डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे, डिग्री 1 पाहिजे, ठीक आहे, लिनियर मध्ये. आणि क्वाड्रॅटिक मध्ये लिनियर आठवतंय का बघा, लिनियर म्हणजे असं त्याच्यामध्ये 1 असतं, ठीक आहे. साधी गोष्ट लक्षात ठेवायला आपल्याला ट्रिक. लिनियर इक्वेशन म्हणलं की डिग्री काय असते त्याची 1 असते, आणि इक्वेशन त्याच्यात हे किती असतात व्हेरिएबल्स, 2च असतात, बरोबर आहे, एक्स आणि वाय असे कुठले, किंवा आपल्या डोक्यात एकच ठेवा सध्या की आपल्याला डिग्री बघायची बस, बरोबर आहे. आजकाल आपण एखाद्या माणसाची हुशारी कशावरून ओळखतो, त्याच्या डिग्रीवरून, बरोबर आहे. म्हणजे तो म्हणतो अरे बापरे याची बघ ना डिग्री किती लांब लचक लिहिलेली आहे, म्हणजे हा खूप हुशार असेल. कधी कधी आपण बघतो ना आपल्या वडिलांच्या म्हणा किंवा इतर शेजाऱ्याच्या पाजाऱ्याच्या, जर तू घरी आपण गेलो तर त्याच्या दारावर लिहिलेलं असतं, समजा काय लिहिलेलं असेल ते त्याचं नाव आणि खाली काय केलेलं असतं त्याची डिग्री, समजा जी काय असेल ती लिहिलेली असते. त्या डिग्रीवरून आपण ठरवतो की आत गेल्यावर कसं बोलायचं, बरोबर आहे. जर काहीच नसेल तर आपण ओळखतो की चला हे आपल्यासारखेच आपण आणि हे सेम मध्ये आपण कसंही बोलू शकतो. पण जर एखादी डिग्री अशी मोठी दिसलेली असेल, समजा तिथं लिहिलेलंच असेल तुमचं परीक्षित महाजन काय तर लिहिलेलं आहे, PhD किंवा MBBS PhD याच्यात झाली त्याच्यात झाली, तर आपण तिथं गेलं थोडंसं काय करतो, काळजीनं बोलतो, बापरे आपल्याला थोडासा विचार करून बोलावं लागेल, ठीक आहे. सो आता आपल्याला याच्यात सुद्धा डिग्री ही कन्सेप्ट लक्षात घेऊन त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं मांडून घ्यायचं. आता बघा लिनियर मध्ये आता पहिले येईल का सांगा, 5x + 9 100% लिनियर मध्ये येणार, कारण x ची जी इंडेक्स आहे, x चा जो इंडेक्स आहे तो किती आहे 1. आणि लक्षात ठेवा इंडेक्स हा व्हेरिएबलचा असतो, त्याची या प्रकारच्या गणितात, ठीक आहे. सेकंड मध्ये चला, x² + 3x - 5 दिले तुम्हाला, x² 2 आला, इंडेक्स काय आला 2 आला, इंडेक्स 2 आला, याचा अर्थ काय क्वाड्रॅटिक मध्ये झालं, म्हणजे सेकंड ब्लॉक मध्ये येणार. 3x - 7 पुन्हा एकदा रेषीय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल्स, ठीक आहे. पुढे 3x - 5x कशात आलं हे सुद्धा अजून एकदा क्वाड्रॅटिक मध्ये सेकंड ब्लॉक मध्ये. आणि 5x², 5x², आपल्याला फक्त बघायचंय काय डिग्री किती आहे बस, बाकी आपल्याला बघायचं नाही कारण हे पॉलिनॉमियल्स आहे इक्वेशन नाही ते, ठीक आहे. पॉली म्हटलं की ते कसंही असू शकतं, आपण पॉली मध्ये बघितलं होतं, मी काल परवा सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं होतं. पॉलिनॉमियल्स मध्ये आठवतंय का, मोनो, बायनो, ट्रायनो, अनमॅरिड, मॅरिड आणि फॅमिली, अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला मी या ठिकाणी दिलेलं होतं. क्लिअर, ओके. चला आता पुढे येऊयात आपण थोडंसं लेट्स रिमेंबर, आपल्याला काहीतरी आठवायचंय. गेल्या वर्षी आपण काहीतरी कन्सेप्ट शिकलो होतो का,
एक्स स्क्वेअर प्लस 3x एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 हे एक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. दुसरे इक्वेशन 3x स्क्वेअर मायनस 5x एवढंच दिलेलं आहे. आणि तिसरं जे दिले ते फक्त असं दिलेलं आहे 5x स्क्वेअर. ओके. आणि तुम्हाला खाली काय दिले ऑब्झर्वेशन करा आणि खाली काय ज्या ब्लँक्स दिलेले आहेत ब्लॉक्स दिले ते भरा. एक्स स्क्वेअर द कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरचे कोएफिशियंट सांगा. ह्याचा कोएफिशियंट कन्सेप्ट कळते ना. कोएफिशियंट म्हणजे काय की ह्याच्या बरोबर जो नंबर आला ना त्याच्या मागं तो कोएफिशियंट म्हणजे काय. हा जो आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे पूर्ण आहे याला म्हणायचं टर्म. याला काय म्हणायचं आपण टर्म. ह्या टर्मचे प्रकार मग बायनो मोनो ट्रायनो वगैरे किंवा पॉली. त्याच्यानंतर हे झालं. आता हे जो आहे याला म्हणायचं कोएफिशियंट. काय म्हणायचं याला कोएफिशियंट. बरोबर. तर कोएफिशियंट आणि ही जे आहे याला म्हणायचं आपल्याला व्हेरिएबल. क्लिअर. टर्म म्हणजे काय दोन्ही मिळून टर्म होणार आहे. कळतंय. ही फॅमिली एक आणि या फॅमिलीचे हे दोन भाग आहेत. ठीक आहे. हे दोन भाग एकत्र आले की फॅमिली तयार होणार आहे. आलं लक्षात. पुन्हा एकदा तिथंच जातोय मी. लक्षात घ्या पॉलिनॉमियल्स आणि ह्युमन लाईफ याच्यात जरा जास्त आपल्याला सारखेपणा दिसतो. म्हणजे हे दोन एकत्र आले की फॅमिली तयार होणार आहे. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. म्हणजे जर हा सिंगल असेल तर तो फॅमिली असणार आहे का नाही. आता या कन्सेप्ट मध्ये इथं कंडिशन मध्ये असं कधी कधी हा एकट्याची पण फॅमिली असू शकते. कारण काय बघा. कारण याचा जो कोएफिशियंट आहे ना तो काय नसतो म्हणजे एक असतो. कोएफिशियंट याचा काय नसतो म्हणजे काय असतो एक असतो. ठीक आहे. म्हणजे गणितात आपण एखाद्याकडे काहीच नाही असं म्हणू शकत नाही. त्याच्याकडे काही ना काय आहे ते म्हणजे काय आहे एक आहे. ठीक आहे. सो आपल्याला आता टर्म कन्सेप्ट लक्षात आली. टर्म म्हणजे काय दोघं मिळून जे काय कोएफिशियंट प्लस व्हेरिएबल जे आहे त्याला टर्म म्हणतात. आता याचा कोएफिशियंट काय आला मग 1 आला. बरोबर आहे. एक्स स्क्वेअरचे कोएफिशियंट आपण काढूयात. ठीक आहे. याचा कोएफिशियंट काय आला 3 आला. याचा कोएफिशियंट काय आला 5 आला. आता हे सगळे कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचे आहेत. ओके. ऑल द कोएफिशियंट्स आर ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. नाव आता आपल्याला फाइंड करायचे एक्स चे कोएफिशियंट. एक्स चे कोएफिशियंट म्हणजे एक्स बरोबर आलेले फक्त. मीन्स काय आला 3 आला 5 आला आणि इथं काहीच नाही. मग आता हा काहीच नाही म्हणल्यावर याला आपण एक फॉर्म घ्यावा लागेल. आठवा आपण डिव्हिजन करायचो पहा 9th मध्ये. डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण याला जनरल फॉर्म मध्ये असं घ्यायचो बा 5x स्क्वेअर प्लस 0x प्लस 0. कारण हे डिसेंडिंग ऑर्डर नुसार असते इंडेक्सच्या. इंडेक्सची डिसेंडिंग ऑर्डर मांडून आपण तयार करत असतो. सेम तसं. मग याच्यामध्ये काय आलं बघा. पहिल्याचा एक्सचा कोएफिशियंट आला पहिला 3. दुसरा आला -5 आणि तिसरा आला 0. नाहीच आहे म्हणून 0 लिहिलं. नंतर आपल्याला लिहायचे आता हे जे आहे ना याला काय म्हणतात हे क्लिअर करा द्या. आता मला सांगा या टर्मची व्हॅल्यू बदलू शकते का. येस डेफिनेटली बदलते. ती कशावरून बदलते. जशी आपण एक्सची व्हॅल्यू बदलू तशी ती टर्म बदलणार आहे. जसं मी एक्सची व्हॅल्यू इथं 1 घेतली तर 1 चा स्क्वेअर 1च येणार आहे. 2 घेतली तर 2 चा स्क्वेअर 4 येणार आहे. लगे इकडे ती 1च घेतली तर 3 1 3 येणार आहे. 2 घेतली तर 3 2 6 येणार आहे. म्हणजे ह्या ज्या टर्म आहेत त्या कॉन्स्टंट आहेत का स्थिर आहेत का की मी असाच आहे म्हणून राहणाऱ्या नाही. त्या काय होणार परिस्थितीनुसार बदलणार. बरोबर आहे की आपण कधी कधी काय आपण माहित असतं पहा आपल्याला काही काही गोष्टी ज्या असतात ना जसं आपण एखाद्या प्राण्याचे अंडे वगैरे जर बघितले नाही तर ते त्या वातावरणानुसारच रंग घेतात. किंवा आपण काही सरडे वगैरे बघतो तर ते जसं वातावरण असेल शेतात निघणारे साप काळेच असतात. हिरव्या रानात निघणारे हिरवेच असतात. ठीक आहे. त्या पद्धतीने म्हणजे परिस्थितीशी मिळतं जुळतं केलेलं आहे. तर तसं इथं काय लक्षात घ्यायचंय पहा की या ठिकाणी हा जो आहे तो कॉन्स्टंट आहे. हा बदलू शकत नाही. ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे. हा -5च राहणार. आपले कधी कधी आपल्या एवढी म्हणतात बघा की आपण हे असंच राहणार. म्हणजे त्यावेळेस आपण म्हणायचं आपण कॉन्स्टंट आहेत. आपण काय आहोत कॉन्स्टंट आहोत. मग याच्यात कॉन्स्टंट आहे का नाही. मग याच्याकडे काहीच नाही म्हणजे गणित त्याला देऊन टाकतं काय 0. तुम्ही आता म्हणायचं नाही 1 देईल. हे कुठल्या कंडिशन मध्ये इकडं कॉन्स्टंट जर 1 घेतला तर त्याला व्हॅल्यू येते. आपल्याला व्हॅल्यू त्याची बदलायची नाही वाढवायची नाही कमी करायची नाही. जशाच तशी ठेवायची. बरोबर आहे. म्हणजे मी एखाद्याला पैसे दिले हे मला सांगायचंय. पण समजा मी त्याच्याकडे 15 रुपये होते मी त्याला पैसे दिले हे सांगायचंय. बरोबर आहे. पण त्याला पण वाईट वाटलं नाही पाहिजे की अरे मी दिले नाही तरी पण मला म्हणतोय की कसं काय दिले. मग आपण म्हणायचं अरे तुला मी 0 रुपये नव्हते का दिले. मग तू म्हणलं हा दिले होते 0 रुपये. मीन्स व्हॅल्यू तिथंच राहील. व्हॅल्यू बदलली का नाही. पण मला वाटतंय ना मी काहीतरी दिलं त्या प्रकारे. म्हणजे या ठिकाणी काय झाला हा 0 झाला. क्लिअर 0 आला. याच्यात पण 0 झाला. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जर कॉन्स्टंट लक्षात घेतले आपण कॉन्स्टंट सी तर त्याच्यामध्ये आपला पहिला भेटतो -5 दुसरा 0 आणि तिसरा सुद्धा 0.
क्लिअर? तर हे लक्षात घ्या की टर्म कशाला म्हणायचं, टर्म नंतर कोएफिशियंट कशाचे कोणाचे कसे लिहायचे, आणि कॉन्स्टंट ही काय कन्सेप्ट आहे. ठीक आहे, कॉन्स्टंट हा स्थिर असतो, तो कधीही हलत नाही डुलत नाही काय नाही, त्याची व्हॅल्यू तो कधीही बदलत नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन जी कन्सेप्ट बघायची ते आहे व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म जो आहे तो काय आहे हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट? ओके, सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे ते आपल्याला बघायचं. तरी आपण याच्या आधी जे लिनियर इक्वेशन होतं आपण लक्षात घ्या, आपण थोडंसं कम्पेअर करून शिकतोय, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आपल्या अजून रिवाइज होते. म्हणजे बघा, आपण तिथं जनरल फॉर्म बघितला होता ax प्लस by इज इक्वल्स टू c, बरोबर? हा जनरल फॉर्म बघितला होता. आता याच्यात बघा x आणि y हे दोन काय आहेत, व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे? हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. आणि हे जे होतं a b c हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत, बरोबर? हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट त्यावेळेस बघितली होती पहा, की a b आणि c याच्यापैकी a आणि b ची व्हॅल्यू ही 0 असू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी a च्या ऐवजी 0 येऊ शकत नाही किंवा b च्या ऐवजी 0 येऊ शकत नाही. का? कारण a च्या ऐवजी जर 0 आला तर 0 × x काय होतं, 0, म्हणजे हा मातीत मिळतो. मग याच्यामध्ये फक्त वायच आला, म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. दोन व्हेरिएबल मधलं होणार आहे का? नाही. म्हणजे याच्यात a b आणि a b ची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. c कॅन बी, c असू शकतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपण त्याला कम्पेअर करूया. आता याच्यामध्ये ह्याचा जनरल फॉर्म काय पहा, ax² प्लस bx, ओके, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. हा जनरल फॉर्म आहे त्याचा. ऍक्च्युली आपण त्याच्यात सुद्धा असं पाहिलं होतं पहा, इज इक्वल्स टू 0 असं. पण मग आपल्याला जसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं त्या पद्धतीने जशी गरज बसेल त्या पद्धतीने मांडतो. हा पण जनरल फॉर्म आहे, तो आधी जो मांडला होता तो पण आहे, डोंट वरी अबाउट दॅट. सो ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. आता एक लक्षात घ्या की हा जर तुम्हाला दिलेला जनरल फॉर्म असेल, आता एक लक्षात घ्या, अजून एकदा क्लिअर करतोय की हे 0 असेल नसेल काही फरक नाही. का? कारण काय की आपण इथं काय करतोय, फक्त जनरल फॉर्म लक्षात घेतोय. जनरल फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन ज्यावेळेस टाकायचं असतं त्यावेळेस या प्रकारात तुम्हाला ते घेऊन यायचं असतं. जरी नसेल तरी असं त्याला घडवायचं, बनवायचं. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी a आहे, b आहे, c आहे. अगेन हे सुद्धा रिअल नंबर्सच असतात. काय असतात? हे रिअल नंबर्स असतात. आता एक लक्षात घ्या, a b आणि c इथं जसं आपण बघितलं होतं a b आणि c हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. आता मला एक सांगा, याच्यातली कोणती व्हॅल्यू 0 असेल तरी चालेल किंवा कोणती 0 असून चालणार नाही? कोणती? याच्यात कोणती व्हॅल्यू आपल्याला काय घेता येणार, 0 घेऊ शकत नाही अशी कोणती व्हॅल्यू आहे का? जर समजा मी याची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल याचा विचार करा थोडा. हा मातीत मिळून जाईल, हा 0 × x² काही पण असू दे, हा 0 होईल. मला सांगा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का? नाही. का? कारण ह्याची डिग्री 2 असणार नाही, डिग्री 1 होऊन जाईल. ठीक आहे, मीन्स आता एच जर असेल तर चालेल का? डेफिनेटली चालेल, काहीच फरक पडणार नाही. इक्वेशन सॉरी व्हेरिएबल 1 आहे, डिग्री 2 आहे, विषय संपला. म्हणजे याची व्हॅल्यू 0, a कॅनॉट बी 0, याची व्हॅल्यू 0 चालणार नाही. कारण ए जर 0 झाला तर ते क्वाड्रॅटिक राहणार नाही, ते बदलून जाईल. ठीक आहे, नक्की त्याच्यामध्ये काय होईल, चेंज होईल. ठीक आहे, सो त्याच्यानंतर आपण जनरल फॉर्म क्लिअर केला. ठीक आहे, आता त्याच्यानंतर महत्वाची कॉन्सेप्ट कुठली बघा, ती जनरल फॉर्म तुम्हाला देताना इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा म्हणून देतात. मग त्यावेळेस हे इकडे जाईल, हे इकडे येईल, कुठेही कसं असेल आपल्याला इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आणायचं. अजून एकदा तेच रिवाइज करतोय आपण जे आपण 9th मध्ये पाहिलं होतं. इंडेक्सच्या डिसेंडिंग ऑर्डर नुसार मांडायचं आपल्याला. इंडेक्स जे आहेत त्यांच्या काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर. बघा 2 1 0. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी x असतो का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे c हा कॉन्स्टंट आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं c हा स्थिर आहे, तो बदलू शकत नाही. ऍक्च्युली c बरोबर x असतो, पण तो x⁻0 या फॉर्मॅट मध्ये असतो. अँड आय थिंक वी नो दॅट x⁻0 इज इक्वल्स टू 1 असतं. वी हॅव सीन दिस इन इंडायसेस इन 8th क्लास. 8वी मध्ये बघितलं होतं, कुणाचा जरी इंडेक्स 0 असला तरी त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. त्यावेळेस मला वाटतं मी एक स्टोरी सांगितली होती तुम्हाला
की एक माणूस आहे, मग ते प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या वगैरे वगैरे झालं, आणि मग त्या मुलाने ठरवलं की आता आपल्या पप्पांनी सगळं आपली जी प्रॉपर्टी आहे ते सगळी चेकवर काय केलेली लिहून दिलेली आहे. म्हणजे समजा त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती, ठीक आहे, एवढी प्रॉपर्टी होती आणि पप्पाने सगळी किती झिरो आहे मी मोजणार नाही, किती तेही सांगणार नाही, तुमचं तुम्ही ठरवा, ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी समजा पप्पानं काय केली, त्या मुलाच्या नावे केली. मुलगा खुश की सगळी प्रॉपर्टी बापानं आपल्या नावावर केली, ठीक आहे. मग त्या मुलानं ठरवलं की आता आपण वडिलाला बाजूला करायला किंवा त्यांच्यापासून वेगळं व्हायला काही हरकत नाही का, बापाकडे काय राहिले का आता नाही. पण तरी पण वडिलांचं मात्र कसं, वडील एकदम टेन्शन फ्री होते, त्यांना माहित होतं काहीतरी आपण करू शकतो याच्यातून बदल. मग त्यांना काय केलं, ठीक आहे म्हणे आता तू, मग मुलांना सुरू केलं पप्पा आता तुम्ही काय व्यवस्थित हे करत नाही ते करत नाही, मग तुम्ही आता वेगळे व्हा वगैरे वगैरे बोलायला सुरू केलं त्याच्या पद्धतीने. आणि मग या पोरांना ठरवलं की आता आपण एक काम करू, हा जो चेक आहे तो आपल्या नावावर करू, म्हणजे आता याच्याची जी प्रॉपर्टी जेवढे काही पैसे ना ते आपल्या खात्यावर ट्रान्सफर करू आता या चेकवरून. मग तो बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये गेल्यावर त्यानं म्हटलं की हे जे आहेत ना पैसे सगळे ते आता माझ्या खात्यावरती टाकून द्या तुम्ही. मग त्या बँकवाल्याने काय केलं, ठीक आहे म्हणे काहीच अडचण नाही, कॅश देऊ म्हणे. तू म्हणे एवढी कॅश तुमच्याकडे आहे का बँकेत, तो म्हणे आहे की, नको म्हणे माझ्या खात्यावर टाका. मग थोड्या वेळानंतर त्याला मेसेज आला किती रुपये खात्यावर पडले, तर हे एवढे सगळे पडायला पाहिजेत ना, पण त्याच्या खात्यावर किती पडले माहितीये का, 1 रुपयाच पडला खात्यावर. किती राग आला असेल त्याला, एवढे मोठे पैसे आणि पडलाय 1 रुपया खात्यावरती, मेसेज आला. मग तो बँकेतल्या लगेच त्या मॅनेजरशी भांडायला लागला की काय मी किती पैसे तुम्हाला माझ्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले होते आणि माझ्या खात्यावर 1 रुपया ट्रान्सफर केलाय. ते म्हणे साहेब एकदम योग्य केले, काहीही चूक केलेलं नाही. मग तो म्हणे कस काय, ठीक आहे म्हणे बघा तुमच्या वडिलांनी असे लिहिले म्हणे, याची व्हॅल्यू काय असते 1 असते. तो मॅनेजर आणि वडील दोघेही कदाचित मोरे सरांचे स्टुडंट असतील म्हणून असं झालं असेल, बरोबर आहे. म्हणजे त्यानं काय केलं, इंडेक्स 0 ठेवला, व्हॅल्यू काय झाली त्याची 1 झाली आणि हा किती रुपये घेऊन आला बँकेतून, 1 रुपया घेऊन आला, ठीक आहे. त्याच्यामुळे वडिलाला फसवण्याचा प्रयत्न करू नका, ठीक आहे. सो आता आपल्याला पुढे जाऊन काय, तर तुम्हाला इक्वेशन दिले पहा काही, आणि तुम्हाला त्यांना जनरल फॉर्म मध्ये लिहायचंय आणि एबीसी च्या व्हॅल्यू. आय थिंक यू कॅन डू दॅट, ठीक आहे. आपण बघूया तरी सुद्धा x² - 4 = 0 हे तुमचं पहिलं इक्वेशन आहे, ठीक आहे. आता त्याला जनरल फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार सांगा, जनरल फॉर्म मध्ये मला लिहायचंय समजा, तर या ठिकाणी आपला जनरल फॉर्म आहे x² + bx + c असा आहे, x² + bx + c = 0 असा आहे, ठीक आहे. मग आता x² आहे तर x² ॲज इट इज लिहा, x². आता लक्षात घ्या आपल्याला इथं लिहायचंय bx म्हणजे काय, सेकंड टर्म आहे ज्याच्यामध्ये कोएफिशियंट पाहिजे आणि त्याचा जो व्हेरिएबल तो x पाहिजे, याच्याकडे आहे का नाही, मग देऊन टाका. पण देऊन टाका अशा पद्धतीने की त्याचा फायदाच होऊ नये, ठीक आहे. कधी कधी आपण एखाद्याला आपली वस्तू देत असतो, म्हणजे काय, आपण मित्राला जर एखाद्या दिवशी खूप मोठ्या मनानं पेन दिला, आपल्या मित्राला वाटतं वा वा माझा खरा मित्र हाच आहे, पण ज्यावेळेस तो लिहायला लागतो त्यावेळेस कळतं की अरे पेन संपलेला आहे. तसं इथं काय करायचं, त्याला द्यायचंय, पण द्यायचंय कसं, न दिल्यासारखं द्यायचं. म्हणजे तो घेणार काय 0x, नाहीतर -4 ला 4 = 0. ह्या लक्षात आलं, x² ला x² ला हात देऊन न दिल्यासारखं, ठीक आहे. दिलंय पण दिलंय का नाही दिलं, अशा प्रकारचं -4 ला -4 = 0. आता a b आणि c च्या किमती, याची किंमत काय बघा, a म्हणजे कळलं काय, याचा कोएफिशियंट घ्यायचा आहे, हा नाही जो आहे 1, दुसरा आहे 0 आणि तिसरा आहे 4 or -4. -4 चिन्ह सहित जे काय असेल ते लिहायचं, चिन्ह कधी बदलू द्यायचं नाही, जे आहेत ते मांडायचा प्रयत्न करायचा, आरशासारखं जसं दिसतंय तेच तिथे लिहायचं, ठीक आहे. हे झालं पहिलं इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय म्हणते पहा, सेकंड इक्वेशन आहे y² = 2y - 7. आता याला आपण जनरल फॉर्म मध्ये आणा. पहिल्यांदा पाहिजे तुम्हाला ax², म्हणजे आता लक्षात ठेवा x²च असेल असं नाही, y असेल, m असेल, n असेल. x ने काही तुमच्या मॅथचं गुत्त घेतलं नाही की प्रत्येक वेळेस तोच येईल, ठीक आहे. सो इथं काय यायला पाहिजे बा, x² आतलं इथं y² घेतलाय आपण इकडं. मग आता bx म्हणजे हे इक्वेशन कसं येईल, y² पहिल्यांदा ॲज इट इज झाला, नंतर bx म्हणजे हा 2y. पण एक भानगड आहे, 2y काय झालाय पलीकडे गेलेला आहे, त्याला अलीकडे घ्यावं लागेल, म्हणजे तो काय होईल -2y. हा 7 आहे, कसला आहे हा मायनसचा, अलीकडे आला +7 = 0. आता व्हॅल्यू लिहिता येतील,
1, ह्याचे आहे -2 आणि ह्याचे आहे 7. लक्षात ठेवा, डायरेक्ट याच्यावरून व्हॅल्यू लिहू नका. तुम्ही काय करणार, हा एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू 1, ह्याची px by जो असेल तो 2 आणि हा मायनस, म्हणजे उत्तर चुकलं तुमचं. ठीक आहे, 1 मार्काला मे बी विचारलं देऊ शकता असं. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन बघा. एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल्स टू 0. आता इथं कोण नाही, लास्ट टर्म गायब आहे. तर लास्ट टर्म आहे का, नाही. तर मग काय व्हायला पाहिजे बा, एक्स स्क्वेअर आला प्लस 2x आला आणि प्लस 0 आला इज इक्वल्स टू 0 आला. दिलंय पण फायदा झालाय का, नाही. कारण जर आपण एखादी वस्तू एखाद्याला दिली, त्याचा जर त्याला फायदा झाला तर लगेच आपल्या पोटात दुखायला सुरू होतं. बरं, साहजिक आहे. म्हणजे पुन्हा आणखीन बरं, आपली म्हणायची पण तशी तयारी नसते की अरे मी त्याला दिलंय त्याच्यामुळे झालंय. ते जगात सांगू आपण, पण त्याच्या आधी आपल्याला कसं तरी वाटतं, अरे ही वस्तू माझ्याकडे त्यावेळेस मला याचा फायदा करून देता आला नाही. ठीक आहे, त्या पद्धतीने. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 0 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता व्हॅल्यूज ला 1, 2 आणि 0. ठीक आहे. सो दिस इज ऍक्टिव्हिटी. ओके, हे तुम्हाला 31 पेज नंबर वरती दिलेली ऍक्टिव्हिटी आहे. जर तुम्हाला लिहायची असेल तर प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ठीक आहे, ओके. सो द नेक्स्ट कन्सेप्ट इज दिस. तुम्हाला त्याच्या खालीच काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. ठीक आहे, तर आपण ते काय करू, एक्झाम्पल फक्त पाहूयात. तुम्ही तुमच्याकडे पुस्तक असू द्या, त्याच्यात पहा. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन दिले तुम्हाला 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3. आणि तुम्हाला काय ठरवायचंय फक्त, इज दिस लिनियर क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी काय गरजेचं आहे. जसं काही एखादी गोष्ट जर पाहिजे असेल तर त्याच्या काही कंडिशन्स असतात. तुम्हाला 90 अबोव्ह मिळवायचे, तर कंडिशन्स काय आहेत, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. फर्स्ट कंडिशन. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, बर्थडे आहेत, लग्न आहेत, हे सगळ्या गोष्टींना दूर ठेवावं लागेल. तसं तुम्हाला जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं म्हणायचंय, तर तुमच्याकडे 2 कंडिशन आहेत. एक तर डिग्री 2 पाहिजे आणि त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजेत. ठीक आहे, ठीक आहे. 1 एकच व्हेरिएबल पाहिजे, एक व्हेरिएबल पाहिजे आणि डिग्री मात्र किती पाहिजे, 2 पाहिजे. हे कंडिशन आहे कोणाची, क्वाड्रॅटिक इक्वेशनची. ठीक आहे. सो आता तुम्हाला 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 दिले आणि तुम्हाला विचारलं की इज दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. काय दिले बघा, 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस काय दिले पहा, 3 आय थिंक, राईट, 3 इज इक्वल्स टू 0. आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन, डेफिनेटली. व्हाय, हियर इज 2, डिग्री इज 2 and there is only one variable. It means this is quadratic equation. Clear? Second, 9y square plus 5 is equals to 0. आपण डोक्यात आणू नका की 9y square च्या नंतर अजून एखादा y वाला पाहिजे होता. कन्सेप्ट आपली लक्षात घ्यायची की त्याची डिग्री किती आहे ती बघा, 2 आहे का, बस. बाकी डोक्यात काही घेऊ नका. ठीक आहे. सेकंड सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नंतर m क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4. डिग्री किती आहे, इंडेक्स 2 आहे, 3 आणि 2. यात मोठा कोण आहे, 3. इट मीन्स व्हॉट, m क्यूब ही काय आहे, क्यूब म्हणजे थर्ड, डिग्री किती आहे, 3 आहे. म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नथिंग, इट इज इम्पॉसिबल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं l प्लस 2 आणि l मायनस 5. l प्लस 2 एका ब्रॅकेट मध्ये l मायनस 5. 1 मार्काला जरी आला क्वेश्चन तर या प्रकारचं येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावावं लागेल. आता हे सॉल्व्ह करावं लागतं, मग कळतं. मग सॉल्व्ह करताना हा l दोघांना मल्टिप्लाय करेल, l इन ब्रॅकेट l मायनस 5 प्लस 2 इन ब्रॅकेट l मायनस 5. ठीक आहे. l इंटू l स्क्वेअर मायनस 5 इंटू l 5l, राईट, प्लस 2 इंटू l 2l मायनस 2 5 जा 10. सॉल्व्ह करूया. l स्क्वेअर ला l स्क्वेअर राहिला मायनस, दोघांचं ऍडिशन सबट्रॅक्शन आणि बिगर नंबरचं साइन. मीन्स 5 मधून 2 गेले 3, सो 3l minus 10 is equals to 0. So this is quadratic or not? Quadratic, definitely, because degree is 2. ठीक आहे. सर त्याच्यावरून ठरवायचं की ते लिनियर इक्वेशन आहे का, आणि असेल तर त्याची रिझन, त्याचे कंडिशन्स काय आहेत त्या लक्षात आपल्या आधी आल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट कशाला म्हणायचं, रूट म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. रूट म्हणजे उत्तर म्हणूयात थोडक्यात, सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. ठीक आहे. आता रूट कशाला म्हणायचं पहा, एक लक्षात घ्यायची गोष्ट आपल्याला. सपोज मी लिहिलं x प्लस 5 इज इक्वल्स टू 8. मी काय लिहिलंय, x प्लस 5 इज इक्वल्स टू 8.
I think you can find what is x. How? We will subtract this 5 from 8, then we will get 3 and that 3 will be the solution. त्या 3 लाच आपण काय म्हणतो सोल्युशन. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असू शकते हे तुम्ही सांगा. ती काय आहे 3 आहे म्हणजे 3 हे काय झालं त्याचं रूट झालं. ठीक आहे, म्हणजे या इक्वेशनचं जे सोल्युशन असतं दॅट इज कॉल्ड रूट. त्यालाच आपण काय म्हणत असतो रूट म्हणत असतो. आणि ते आपल्याला बरोबर आहे का ते चेक करण्यासाठी पण क्वेश्चन्स असतात. म्हणजे दिलेलं असतं आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं असतं की हे रूट आहे का. मग ती व्हॅल्यू कुठे टाकायची, जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथे टाकायची. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्हाला दिलेलं आहे 3x प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 असं दिलंय आणि इज इक्वल्स टू काहीतरी दिलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काय आहे ते काढता आली पाहिजे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिले त्या सगळ्यांचा RHS जो आहे तो 0 आहे. सोल्युशन्स कधी असतात हे आपल्याला मला वाटतं 2.1 मध्ये पण काही क्वेश्चन्स असे आहेत ते सॉल्व्ह करताना अजून त्याच्यात आपल्याला थोडंसं डीप जाता नक्की येणार आहे. ठीक आहे, सो लक्षात घ्यायचंय काय की इक्वेशन जे असतात आपण सोल्युशन जे काढत असतो तर ते सोल्युशन्स आपल्या लक्षात घ्यायचे की त्यालाच आपण रूट असं म्हणत असतो. आणि ते फाइंड आउट करण्याच्या ज्या काही मेथड्स आहेत त्या मेथड्स आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचं शिकायचं. मग त्याच्या ज्या मेथड आहेत त्या तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत त्या 3 मेथड्स आहेत. बरोबर आहे, तर त्या 3 मेथड आपण काय करणार आहोत शिकणार आहोत. याच्या आधी आपण फॅक्टराइज कसं करायचं ते मेथड पाहिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची जी मेथड आहे ती सुद्धा तुम्हाला तुमच्या परिचयाची आय थिंक नसेल ती परिचयाची. ठीक आहे, त्याला आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणतो. ठीक आहे, ती तुम्हाला नव्हती गेल्या वर्षी. आणि तिसरी जी आहे ती आहे श्रीधराचार्यांचा एक फॉर्म्युला आहे. श्रीधराचार्यास फॉर्म्युला ज्याला आपण फॉर्म्युला मेथड असं म्हणतो तो त्यांना मांडला आणि ती मेथड त्यांना डेव्हलप केली आणि ती एक तिसरी मेथड आहे. अशा 3 मेथड म्हणजे फर्स्ट चॅप्टर जसा होता ना त्याचाच हा सेल्फी आहे म्हटल्यासारखं थोडंफार म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. सो नाव वी हॅव टू स्टॉप. आपल्याला हे इथंच थांबवायचंय. नेक्स्ट चॅप्टर वी विल टेक 2.1 एक्सरसाइज. ओके, सो दिस इज द बेसिक वी हॅव डन टुडे. तर ते जे बेसिक आहे ते आधी समजा रिवाइज करा, खूप छान पद्धतीनं समजून घ्या. जर सॉल्व्ह करता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण उद्या आपण तो पूर्ण एक्सरसाइज काय करणार आहोत घेणार आहोत. ठीक आहे, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही ना काही कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जो त्यालाही हेल्पफुल होईल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि ज्यांना सबस्क्राईब केलं त्यांचे खरंच मनापासून खूप आभार. ओके.